नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर GM गायकवाड आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ याबद्दल आपण आज एक चर्चा करूया. मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण ICT म्हणजे काय, ICTचा प्रचार प्रसार कशा पद्धतीने होत आहे, भारतीय शाळांमध्ये ICTचा प्रचार प्रसार करण्यासाठी कोणकोणते अडथळे येत आहेत याबद्दल माहिती पाहिलेली आहे. आज आपल्याला ICTचा प्रचार प्रसार करणाऱ्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्या संस्थांपैकी काही संस्थांची आपल्याला आज माहिती घ्यायची आहे. त्यामध्ये प्रामुख्याने अनेक संस्था या ICTवर काम करतात, ICTला प्रमोट करतात. त्यापैकी पहिली जी संस्था आहे ती म्हणजे नॅशनल मिशन ऑफ एज्युकेशन थ्रू ICT, याला शॉर्ट फॉर्ममध्ये NMEICT असं देखील म्हटलं जातं. NMEICT मित्रांनो, हे त्याला आपण मराठीमध्ये राष्ट्रीय माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान अभियान असं देखील म्हणतो. राष्ट्रीय माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान अभियान म्हणजे नॅशनल मिशन ऑफ एज्युकेशन थ्रू ICT, NMEICT हे भारत सरकारने 2009 साली सुरू केले आहे आणि एक महत्त्वाचं आणि महत्त्वाकांक्षी अभियान आहे. त्याचा उद्देश शिक्षण प्रक्रियेमध्ये ICTचा प्रभावी वापर करून शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचा आहे. हे जे अभियान आहे, हे मिशन जे आहे म्हणजेच NMEICT हे उच्च शिक्षण, डिजिटल साधने आणि तंत्रज्ञान यावर आधारित शिक्षण याला प्रोत्साहन देते. NMEICT या संस्थेचा, या मिशनचा उद्देश मित्रांनो तो असा आहे की सर्व स्तरावरील शिक्षण सुलभ, प्रभावी आणि किफायतशीर बनवणे, डिजिटल पायाभूत सुविधांचा वापर करून गुणवत्तापूर्ण शिक्षण अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे, शिक्षक व विद्यार्थ्यांना आधुनिक साधने आणि तंत्रज्ञान पुरवणे, शैक्षणिक संसाधने तयार करणे व मोफत उपलब्ध करून देणे, हे सगळे ICTचे या NMEICTचे उद्देश आहेत. आता हे NMEICT म्हणजे नॅशनल मिशन ऑफ एज्युकेशन थ्रू ICT या अंतर्गत जो मिशन चालू आहे, या अंतर्गत जे मिशनचे उपक्रम कोणते आहेत, तर पहिला उपक्रम आहे तो महत्त्वाचा, तो म्हणजे ई-लर्निंग सामग्री विकसित करणे, विविध विषयावर शैक्षणिक साहित्य तयार करणे, डिजिटल स्वरूपात सर्वांना उपलब्ध करून देणे. यामध्ये प्रामुख्याने स्वयं हे नाव आपण ऐकलेलंच आहे. स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग एस्पायरिंग माइंड्स, याला शॉर्ट फॉर्ममध्ये स्वयं असं म्हणतात. या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मद्वारे मोफत आणि गुणवत्तापूर्ण ऑनलाईन कोर्सेसची उपलब्धता या स्वयं या पोर्टलवर आहे. म्हणजे पहिला उपक्रम आहे ई-लर्निंग सामग्री विकसित करणे. त्यानंतरचा उपक्रम आहे तो म्हणजे व्हर्च्युअल लॅब्स, विविध प्रयोगशाळा ऑनलाईन उपलब्ध करून देणं, विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक या माध्यमातून शिकवणं. आता हे व्हर्च्युअल लॅब साधारणपणे अभियांत्रिकी, विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हे उपक्रम खूप उपयुक्त आहे. पुढचा उपक्रम आहे तो म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ, नॅशनल अकॅडमिक रिपॉझिटरी. म्हणजे यामध्ये बघा, एक राष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक महासंघ तयार करून त्यामध्ये विद्यार्थ्याचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका आणि डिजिटल पद्धतीने याची साठवणूक केली जाते
आणि त्याचं व्यवस्थापन केलं जातं या राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाला संचद्वारे. नॅशनल अकॅडमिक रिपॉझिटरी म्हणजे महासंच राष्ट्रीय लेवलचा आहे. त्यानंतर ई सिंधू शोध, ई शोध सिंधू. आता हे ई शोध सिंधू हे उपक्रम कशाचे आहे तर संशोधनासाठी दर्जेदार ई जर्नल्स, ई पुस्तके कमीत कमी किमतीत उपलब्ध करणं. देशभरामधले जे संशोधक आहेत, जे विद्यार्थी संशोधक आहेत, त्यांना माहितीचं साधन पुरवणं. साधारणपणे ई शोध सिंधूचं रिसर्चच्या बाबतीमध्ये, ई जर्नलच्या बाबतीमध्ये, ई पुस्तकांच्या बाबतीमध्ये याची उपलब्धता आहे. पुढचा उपक्रम आहे तो म्हणजे नॅशनल डिजिटल लायब्ररी NDL. संपूर्ण भारतामध्ये जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी डिजिटल स्वरूपामध्ये पुस्तकं, संशोधन लेख, व्याख्यानं आणि अन्य शैक्षणिक साधनांचा संग्रह या नॅशनल डिजिटल लायब्ररीमध्ये आहे. त्याचा विद्यार्थ्याला वारंवार उपयोग करता येतो. हा एक उपक्रम नॅशनल मिशन ऑफ एज्युकेशन थ्रू ICT म्हणजेच NME-ICT या अंतर्गत सुरू आहे. त्यानंतरचा उपक्रम आहे तो म्हणजे ICT आधारित प्रशिक्षण. म्हणजे शिक्षकांना ICTवर आधारित उपयोग करण्याचं प्रशिक्षण या संस्थेमार्फत दिलं जातं. डिजिटल अध्यापन करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान या संस्थे आधारित प्रशिक्षणाच्या योजनेमधून उपलब्ध करून दिलं जातं, पुरवलं जातं. म्हणजे मित्रांनो, NME-ICT अंतर्गत जे प्रमुख उपक्रम आहेत त्यामध्ये ई लर्निंग सामग्री विकसित करणं, व्हर्च्युअल लॅबची उपलब्धता, राष्ट्रीय शैक्षणिक महासंच, ई शोध सिंधू, नॅशनल डिजिटल लायब्ररी आणि ICTवर आधारित वेगवेगळी प्रशिक्षणं देणं हे उपक्रम NME-ICT या अंतर्गत चालतात. या NME-ICTचे फायदे काय तर पहिल्यांदा म्हणजे सर्वसमावेशक. ग्रामीण भागातील, दुर्गम भागातील या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी या NME-ICTद्वारे उपलब्ध होते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना त्याच्या वेळेनुसार म्हणजे शिक्षण घेता येतं, म्हणजे सोयीस्कर शिक्षण घेता येतं. त्याचप्रमाणे खर्चामध्ये बचत होते. ई लर्निंग किंवा डिजिटल संसाधनाचा वापर केल्यामुळे शिक्षणावरचा खर्च कमी होतो. आणि विशेष म्हणजे या NME-ICT या अंतर्गत जे जे उपक्रम चालतात, या उपक्रमाच्या अंतर्गत जे जे काही कोर्स चालतात या कोर्सला सहज आणि मोफत आणि सुलभ शिक्षण उपलब्ध होतं, सहज प्रवेश होतो. ई पुस्तकं उपलब्ध आहे, संशोधनाची साधने उपलब्ध आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आहे NME-ICT म्हणजेच नॅशनल मिशन ऑफ एज्युकेशन थ्रू इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या मिशनचे हे आतापर्यंतची माहिती आपण पाहिली. त्यामधून आपण एकच सांगू शकतो की ICTद्वारे शिक्षणासाठी राष्ट्रीय अभियान म्हणजेच NME-ICT या उपक्रमाचा शिक्षण प्रणालीमध्ये डिजिटल परिवर्तन घडून आणण्याचा एक प्रभावी असा हा उपक्रम आहे. या माध्यमामधून शिक्षणाला जागतिक दर्जा प्राप्त होतो आणि विद्यार्थ्याला अधिक प्रगत संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. अशा पद्धतीनं आपल्याला या NME-ICTच्या बाबतीमध्ये म्हणता येईल. हा व्हिडिओ या ठिकाणी आपण इथे थांबूया. यानंतर पुढचा व्हिडिओ दुसऱ्या संस्था ज्या आहे ICTला प्रमोट करणाऱ्या या बाबतीमध्ये आपण नंतर बघूया. आजचा पुरता आपण थांबूया. धन्यवाद.